तर पवारांच्या पक्षातल्या अनेक लोक आमच्याकडे येण्यास उत्सुक आहे असं विधान केलंय मंत्री गिरीश महाजन यांनी। ठाकरेंच्या शिवसेनेतले अनेक जण भाजपामध्ये येण्यास उत्सुक आहेत। इतर पक्षातील लोकांना आपलं भविष्य अंधकारमय दिसतंय। आम्ही शरद पवारांना युतीसाठी आमंत्रण देत नाही। पवारांनी जिथे आहे तिथे राहावं आणि लढावं असं महाजन म्हणतायत। अनेक लोकांना असं वाटतं कारण त्यांना पुढे त्याचं भविष्य अंधकारमय वाटतंय। इतर पक्षांमध्ये विशेष करून उबाठामधले लोक भरपूर यायला उत्सुक आहेत। शरद पवार साहेबांकडचे अनेक लोक आमच्याकडे यायला उत्सुक आहेत कारण त्यांना पुढे भविष्य त्यांचं दिसत नाही आहे। आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश ज्या गतीने पुढे जातो आहे, ज्याची घोडदौड विकासाची चाललेली आहे, देवेंद्रजी या ठिकाणी राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत, जी कामाची पद्धत त्यांची, कामाचा आवाका याकडे बघून सगळ्यांना असं वाटतं की आता आपलं पुढे भविष्य अंधकारमय आहे आणि म्हणून त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये यावं असं वाटतंय। शरद पवारांनी असं म्हटलंय पण कार्यकर्त्यांना की मी भाजप सोडून कोणत्या पण पक्षासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करायला तयार आहे। स्वागत आहे त्यांचं। आम्ही कुठे आमंत्रण देतोय त्यांना? त्यांनी जिथे तिथे राहावं, लढावं। पुढची बातमी बघूया। माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेलं आहे। अजित पवारांचं प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळेला हे वक्तव्य आहे आणि माळेगाव साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे। अजित पवारांचा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। तर ओमसाई लॉन्स पाहुणेवाडी या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झालाय। पुढे जाऊया।